काँग्रेसमध्ये आणखी एक मोठा इव्हेंट असणार आहे, तो म्हणजे 13 तारखेला आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आणि 14 तारखेला राज ठाकरे यांचा वाढदिवस. असं बघायला मिळते किंवा असं वातावरण निर्मिती होते की काका पुतण्या यांचा वाढदिवस यावेळेस एकत्र एका पद्धतीनं कसा साजरा करता येईल, दोन्ही कार्यकर्ते काका पुतण्या यांचा वाढदिवस कसा साजरा करू शकतील. तुम्ही राज ठाकरे आणि उद्धव या विषयावर चर्चा एक उत्तम निबंध तुम्ही या विषयावर लिहा. वाढदिवस कसे साजरे करावेत याच्यावरती उत्तम निबंध लिहा, एक निबंध स्पर्धा घ्या. आमचं लक्ष आहे 19 जूनचा शिवसेनेच्या वर्धापन दिनावर. आणि मी वारंवार सांगतो की 19 जूनचा वर्धापन दिन हा विशेष असेल, हा विशेष असते. महानगरपालिका निवडणुका आहेत, महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं आहे निवडणुकी, त्यानंतरचा हा बहुतेक पहिला वर्धापन दिन येतो आहे. तर आम्ही वर्धापन दिनाच्या यशस्वी व्हावा सगळ्या संकल्पना, त्यासाठी आमचं काम चालू आहे. थँक्यू. आप हिंदी में पूछे क्या आपका? मंत्री संजय राठोड यांच्या खात्यामध्ये प्रचंड अनियमितता आढळून आलेली आहे. याचं जे उत्तर आहे ते अजित पवारांनी द्यायचं आहे. कारण त्यांना जी सत्ता कशा करता हवी आहे, ते लोकांची कामं करता यावीत म्हणून हवी असं ते म्हणत होते. त्यांच्याच मांडीला लावून बसणारे संजय राठोड हे एक सहकारी आहेत. त्यांनी सत्तेत राहून कसे भ्रष्टाचार, घोटाळे, खून, हत्या, दरोडे टाकले आहेत, त्याच्यावरती एकदा अजित पवारांनी महाराष्ट्राला प्रवचन दिलं पाहिजे. एक आणखी विषय एनसीपीतला की जयंत पाटील यांनी स्वतःला प्रदेशाध्यक्ष पदावरून स्वतःला दूर करा, कारण जवळपास 7 वर्ष इतका कालावधी आपण या पदावर राहिलेलो आहोत आणि नव्या नेतृत्वाला संधी द्या अशी भूमिका व्यक्त केली आहे. त्याबद्दल काय सांगाल? कारण आता नव्या प्रदेशाध्यक्षांचाही शोध. बघा, जयंतराव पाटील एक प्रगल्भ विचार असलेले नेते आहेत. 7 वर्षापेक्षा जास्त काळ ते त्या पदावर असल्यावर त्यांनी त्यांच्या पक्षात जर अशी इच्छा व्यक्त केली असेल, अर्थात तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय, तर अशा भूमिकांचं नेहमी स्वागत केलं पाहिजे की नवीन नेतृत्व निर्माण व्हावं. यासाठी वरिष्ठ नेतृत्व स्वतःहून जागा खाली करतं, हे सर्वत्र व्हायला पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांनी ते केलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या इतर प्रमुख लोकांनी हे केलं पाहिजे, सरकारमधले जे लोक बसलेत त्यांनी केलं पाहिजे. जयंत पाटलांनी एक आदर्श घालून दिलेला आहे. आता नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होते सप्टेंबर महिन्यात, आणि त्यांच्या पक्षामध्ये एक परंपरा आहे की 75 वर्षानंतर सत्तेत राहायचं नाही. त्याच्यामुळे देशाच्या नजरा या पंतप्रधानांच्या निर्णयाकडे. आणि चला बोलिए. प्रधानमंत्री मोदी ने कल डेलीगेशन को बाहर गए तो उसको मुलाकात की, कैसे देखते हैं इस मुलाकात को? देखिए, प्रधानमंत्री इस प्रकार के इवेंट हमेशा करते रहते हैं. प्रधानमंत्री ने अब तक अपनी भूमिका स्पष्ट नहीं